नमस्कार. आयुष्यमान भव या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मंडळी, कोल्हापूर जिल्ह्यात ज्यांनी भटक्या आणि विमुक्त जातीसाठी आणि दलित समाजासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं अशा व्यंकप्पा भोसले यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांची खास मुलाखत घेत आहोत. 75व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत. मात्र आजही देखील त्यांचं काम एखाद्या तरुणाला लाजवेल असं आहे. नमस्कार सर. सर, सुरुवातीला मी चॅनल बीच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू. सर, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी काय याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. 1871 साली जो संशयित गुन्हेगारी कायदा या ब्रिटिशने यांनी देशात राबवला ह्या भटक्यांच्यासाठी, विमुक्तांच्यासाठी, तो कायदा देशभर त्यांनी फतवा काढला आणि या समाजाला बदनाम केलं. बदनाम केलं असतानासुद्धा मानवतावादी राजे छत्रपती शाहू महाराजांनी आपलं त्यावेळचं करवीर संस्थान हे हुबळी धारवाडपर्यंत आणि विजापूरपर्यंत, सोलापूरपर्यंत होते. आणि त्यावेळी आम्ही कर्नाटकातल्या तोरगल संस्थानामध्ये माझे आजोबा काम करत होते. महाराजांना अनेक त्यांना आवड होती, छंद होता. त्यामध्ये कुस्तीचा छंद होता, शिकारीचा छंद होता. त्या छंदाच्या निमित्ताने नेहमी महाराज तोरगलला जात होते. आणि तोरगलकर महाराजसुद्धा शिकारीचा कॅम्प लावायचे. आणि त्या कॅम्पमध्ये माझ्या आजोबांचं ती शिकार करण्याची पद्धत महाराजांना आवडली. आणि महाराजांनी त्या ठिकाणी तोरगलकरांना सांगितलं, तोरगलकर ही माणसं मला द्या. आणि त्यांनी मग त्या ठिकाणी तोरगलकर महाराजांना सांगितल्यानंतर तोरगलकर महाराजांनी आम्हाला, आमच्या आजोबांना आणि त्यांचे भावकीतल्या लोकांना जे शिकारीमध्ये काम करतात त्या लेना महाराजांनी इकडे बोलवून घेतलं. आणि त्यांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या, त्यांना प्रतिष्ठा दिली, संधी दिली आणि समाजाच्या प्रवाहात आणण्याचं काम महाराजांनी त्या काळामध्ये केलं आहे. सर, आता आपली संपूर्ण जिल्ह्याला ओळख आहे की तुम्ही भटक्या आणि विमुक्त जाती जमातीसाठी काम करत आला आहात. दलित समाजाच्या प्रश्नासाठी पण तुम्ही रस्त्यावर उतरलेला आहात. तर अशी कोणकोणती कामं या समाजासाठी तुम्ही केलीत याबद्दल थोडक्यात सांगा. समाधी पक्षाचे एक विंग होते, शेतकरी शेतमजूर पंचायत. या शेतकरी शेतमजूर पंचायतीच्या माध्यमातून आणि समाजवादी पक्षाच्या माध्यमातून झोपडपट्टी संघटना आणि झोपडपट्टीचे प्रश्न, त्यांचे जागेचे प्रश्न, त्यांचे आरोग्याचे प्रश्न किंवा त्यांचे जे नागरी सुविधाचे प्रश्न आहेत या प्रश्नावर त्यांचे फार हाल होत होते. आणि त्यासाठी पावसाळा आला की इथे कोल्हापुरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी झोपडपट्ट्या होत्या, त्या आम्ही संघटित केलेल्या होत्या. परंतु महानगरपालिका किंवा त्यावरची नगरपालिका पावसाळा आला की त्या ठिकाणी त्या झोपड्या पाडून टाकत होते. त्यातलं एक उदाहरण म्हणजे या 2-3 झोपडपट्ट्या होत्या. एक माझी वसाहत होती, दुसरे म्हणजे विचारेमाळा झोपडपट्टी आणि कोल्हापुरातल्या आणखी काय झोपडपट्ट्या आणि जयसिंगपूरचे एक माळवाडीला जे आहे त्या माळवाडीची झोपडपट्टी. या ठिकाणी हे प्रश्न आम्हाला महत्त्वाचे वाटले आणि त्या प्रश्नावर आम्ही उभा राहिलो. हे जे प्रश्न आहेत या प्रश्नावर माझं असं मत आहे की त्याला सत्ताच पाहिजे असं नाही माणसाला. जर इच्छाशक्ती पाहिजे आणि जन आधार जर तयार झाला संघटनेला, चळवळीला, तर प्रश्न सुटत असतात. आणि अशा जन आधारातूनच अनेक प्रश्न मी सोडवलेले त्या. तर समाजातील जातीभेद मिटावा काय किंवा जाती अंत व्हावा यासाठी तुम्ही काय असे विशेष प्रयत्न केलेत? नाही, यासाठी 1969 सालची गोष्ट आहे. 69 साली म्हणजे पक्षानं आदेश दिला की प्रत्येक जिल्ह्यातून ही जातीयंताची ही जी प्रथा आहे ही कमी व्हावी म्हणून त्यांनी समता मोर्चाचा एक आम्ही भूमिका घेतली. आणि कोल्हापूर ते सांगली आणि कोल्हापूर ते मुंबई असे 2 मोर्चे आम्ही समता मोर्चे काढले. आणि त्या ह्याच्यातून या कोल्हापूर म्हणजे या चळवळीतून जनजागृती बऱ्यापैकी चांगली झाली आणि त्या विचाराला थोडीशी गती आली त्या सर्व गोष्टीला. जो प्रश्न
जातीअंताचा किंवा जातीभेदाचा जो प्रश्न होता तो बाजूला अडगळला गेलेला होता, त्याला वायरवर आणण्याचं काम त्यावेळी आम्ही केलं त्या ठिकाणी. तुम्ही तुमची एक ओळख समाजवादी नेते म्हणून आहे. तरी 1999 साली शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला किंवा तिकडे गेलात. कसे वळलात राष्ट्रवादीकडे, का वळावं असं वाटलं? समाजवादी पक्षामध्ये असल्यामुळे किंवा जनता पार्टी जनता दलाचा मी त्यावेळी महाराष्ट्राचा सरचिटणीस होतो. महाराष्ट्राने माझ्याकडे त्यावेळी माझं काम वाढलेलं होतं. कामगार संघटनेने काम वाढलेलं होतं. जवाहर साहेबांच्याबरोबर काम करत होतो, मुलांताईंच्याबरोबर काम करत होतो. मुलांताई महाराष्ट्राच्या अध्यक्ष होत्या. त्यांनी मला म्हणाले की व्यंकप्पा तुझं आता तुझ्यापुरतं मर्यादित राहू नको. बापूसाहेब पटेल रवींद्रसुद्धा म्हणाले की तुझी वसाहत आहे ना, तेवढ्या वसाहतीपुरतं बघू नकोस, आता कोल्हापुरातल्या सगळ्या संघटना उभा करतो. आणि त्याने ती मला माझ्यावर जबाबदारी दिली आणि तेवढा ते जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर त्यातूनच अनेक मोर्चे आम्ही काढले, अनेक आंदोलनं महाराष्ट्रभर केली. त्याच्यातून मग मुलांताईंनी मला म्हणाले की तू आता महाराष्ट्रभर फिर, महाराष्ट्रभर तुला यासाठी तुला मी महाराष्ट्राचं सरचिटणीस पद. त्यावेळेस संभाजीराव काकडे म्हणा, संभाजी पवार म्हणा, PK अण्णा वगैरे हे महाराष्ट्रामध्ये माझे संबंध आले त्यांच्यामधून. आणि त्याच्यातून महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये मग ज्यावेळी मला असं जाणवलं की आम्ही असं महाराष्ट्रातले 100 कार्यकर्ते असे होतो की त्यावेळी आमचा विचाराने का पक्ष उभारला नाही, परंतु समाजामध्ये ही जी लोकशाही मानणारी संविधान मानणारे जे पक्ष आहेत किंवा विचारधारा आहे ही विचारधारा टिकली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे की जातीअंताचा लढा हाही आपल्याला या देशामध्ये लढवायचा आहे, करायचा आहे. परंतु 99चं आपल्याला माहिती असेल की शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि तिथनं सुरू झालं हिंदुत्वाच्या राजकारणाला सुरू झाला, गती आली. आणि या याच्यामध्ये तर आमचा पक्षसुद्धा जनता पक्ष असेल किंवा शेका पक्ष असेल, कम्युनिस्ट असेल, ते लोक कमकुवत झालेले होते, विचाराने कमकुवत, सर्व दृष्टीने कमकुवत झालेले पक्ष होते की ते पक्ष त्या पक्षांच्याकडे त्यांना बाजूला करणं किंवा त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचं हे काम जे आहे ते करू शकत नव्हते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला जर आपल्याला जर खाली आणायचं असेल तर जो मनुष्य ज्या पवारसाहेबांनी महाराष्ट्रामध्ये नामांतराच्या लढ्यासाठी सत्ता सोडली, VP सिंगांनी पंतप्रधानपद सोडलं, हा सामाजिक विचार पुढे गेला पाहिजे, त्या विचाराची माणसं पुढे आली पाहिजे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला त्यावेळी महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी. शरद पवारांनी जसं नामांतराचा प्रश्न सोडवला, स्त्रियांच्या प्रश्नासाठी त्यांनी मदत केली, इव्हन त्या ह्याच्यामध्ये मंडल आयुक्त पहिल्यांदा अंमलबजावणी साहेबांनी केली. तर अशा या परिवर्तनवादी विचार करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आपण राहिलो पाहिजे. म्हणून आम्ही सर्व त्यावेळी साहेबांच्या पाठीमागे जायचा निर्णय घेतला आणि मी राष्ट्रवादीमध्ये गेलो. साहेब, आता हे तुमचं सामाजिक कार्य झालंच काय, किंवा तुमचा जातीअंताचा लढा अजून देखील चालू आहे. या कार्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असं कोणतं असं रचनात्मक काम केलेलं आहे किंवा असं वेगळे काही उपक्रम राबवलेत का? आणि त्याला दुसरी गोष्ट म्हणजे मी लोहियावादी, लोहियांच्या विचारानं ज्यावेळी माझ्या परिणाम झाला, ज्या वयामध्ये काही विचार असाचा परिणाम होत असतो, माणसाच्या जीवनावर विचारावर परिणाम होत असतं. डॉक्टर लोहिया सातत्यानं समाज बदलाचा विचार सामर्थ्य मांडत होते. त्यासाठी म्हणायचे की तुरुंग पावडा आणि रचनात्मक काम हे तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न सोडला पाहिजे आणि त्यासाठी प्रसंग पडला तर तुरुंगातसुद्धा गेलं पाहिजे तुम्ही. आणि ह्या गोष्टी करत असताना तुम्ही रचनात्मक कामसुद्धा उभा केलं पाहिजे, अशी यांची जी कल्पना होती. आणि मग मी त्या विचाराचं असल्यामुळं मी आता मी तर अशा समाजातला होतो की त्यांना झोपडपट्टी म्हणा, भटके जमवती म्हणला, त्यांना लोहिया काय समजणार आहे. मी डॉक्टर लोहियांच्या नावानं एक पतसंस्था काढली. त्यावेळी ह्या महानगर शाहू महाराजांनी जो प्रयोग केला, शाहू महाराजांनी की शाहू महाराज ज्यावेळी फिरत जात होते, या महानगरपालिकेजवळून जात होते, त्यावेळी पठाण लोक तिथल्या कामगारांचं एक्सप्लॉयटेशन करायचे. मी जे लावलेले कामगार होते महानगरपालिकेमध्ये, जे 100-200 लोक होते, त्यांचंसुद्धा असं एक्सप्लॉयटेशन होत होतं. आता यांना पर्याय, मी तर गरीब कार्यकर्ता आहे, माझ्याकडे तर पैसा नाही. सध्याची परिस्थितीमध्ये हे काँग्रेसवाले आणि इतर जे होते त्यांच्याकडे पैसा पाण्याचा प्रश्न होता. लोकांना, कार्यकर्त्यांना पैसे देऊन पक्ष संघटना मोडत होत्या. अशा काळामध्ये मी असा विचार केला की आपण आता काय करूया की आपण अशी एक संस्था काढूया की त्या संस्थेच्या माध्यमातून या गोरगरीब लोकांना मी काहीतरी मदत करेन.
आणि त्याला दुसरंही कारण की मी या माझ्या संघटना आहेत, कामगार संघटना, झोपडपट्टी संघटना, भटक्यांची संघटना, शेतमजुरांची संघटना, यांचं एक नेटवर्क होईल आणि त्याला बसायला जागा होईल, यासाठी मी डॉक्टर राममनोहर लोहियांच्या नावाने संस्था काढली. आणि त्या संस्थेतून त्या समाजातल्याच कार्यकर्त्यांना, जे प्रमुख कार्यकर्ते ते चळवळीला बळ देत होते, त्याच कार्यकर्त्यांनी त्यात घेतलं. तर आता तुमच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत अनेक नेते तुम्हाला भेटलेत, त्याबद्दलचे काही किस्से सांगा. माझ्या वसाहतीमध्ये चंद्रशेखरजी येऊन गेले भारत यात्रेमध्ये. आणि एवढंच नव्हे तर मी 1 महिनाभर त्या जवळजवळ 10 दिवस मी चंद्रशेखरांच्यावर राहिलो, त्यामुळे माझे जवळचे संबंध आले. दुसरी गोष्ट की मोरारजीबाईंचा एक प्रसंग, त्याने या 3 पंतप्रधानांचा माझा संबंध आला. ते म्हणजे हे मोरारजीबाई कोल्हापुरामध्ये आले आणि मोरारजीबाई सीमाप्रश्नावर त्यांचं प्रखट मत होतं ना. हो, मग मला शंकरराव म्हणाले की तुम्ही आता असं करा की आता मोरारजीबाई येणार आहेत, कारण मी पार्टीमध्ये मी एक डायनामिक असा नेतृत्व माझं होतं, तुम्ही ती जबाबदारी घ्या. आणि मी ती जबाबदारी घेतली. पन्हाळ्याच्या त्या सज्जाकोटीजवळ 2 दिवस मी आणि मोरारजीबाई राहिलो आम्ही. आणि त्यामुळे मोरारजीबाई बारकाईनं मला अभ्यासता आलं मला. आणि मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ट्रॅकिंगचा कार्यक्रम संपला, शंकररावांचा फोन, आणि सभा सुरू होणार आहे, लवकर घेऊन ये की. आणि मग मी त्यांना घेऊन आलो. बिंदू चौकामध्ये प्रचंड गर्दी झालेली होती आणि सीमाप्रश्नाच्या घोषणाही सुरू होत्या, निदर्शनंही सुरू होती. आम्ही तर सीमाप्रश्नाच्या बाजूचे लोक, ह्या मोरारजीबाई पक्षाचे आहे म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये अडकलो. आणि त्या दिवशी हे मोरारजीबाईसुद्धा त्यांना घेऊन आल्या अंतष्टार. तोही असा कडवट माणूस होता. मला जाहीर सभेमध्ये एवढं दंगा होत असतानासुद्धा, अरे सीमा प्रश्न कुठं आहे, संपलेला आहे की प्रश्न, तुम्हाला माहिती आठवत आहे सगळं. आणि त्यानंतर आणखी निदर्शनं जोरात वाढली. आणि मोरारजीबाईंना मग त्यानंतर शंकरराव म्हणाले तू घेऊन जा. आणि असं त्याला घेऊन गेलो आणि त्यांना परत त्या ठिकाणी. आणि शंकररावना ते म्हणाले, अरे शंकरराव तुमचा हा कार्यकर्ता फार डायनामिक, फार धाडशी आहे. पुढचा प्रश्न आहे की आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही नव्या पिढीला काय संदेश द्याल? लोक बोलत असतात, बोलणं आणि कृती यामध्ये फरक आहे. अलीकडच्या काळामध्ये लोक बोलतात पण तसं वागत नाहीत. म्हणून माणसं आज समाजामध्ये 2 चेहरे घेऊन जगतात. मग ते प्रतिगामी शक्तीतले असो किंवा पुरोगामी शक्तीतले लोक असो, 2 चेहरे घेऊन जगत असतात. 2 चेहऱ्यामुळं या समाजामध्ये प्रचंड मोठी समाजाची हानी होणार आहे. म्हणून आम्ही असं नेहमी म्हणतो की पानसरे नेहमी म्हणायचे की समाजामध्ये आज आपल्याला स्पष्ट बोललं पाहिजे, खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे आणि वाईटाला वाईट म्हणलं पाहिजे. ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत या समाजातल्या अपप्रवृत्ती आणि ह्या गोष्टी कमी होणार नाही. तर 75व्या वर्षात तुम्ही पदार्पण करत आहात, त्या निमित्तानं तुम्ही आम्हाला खास मुलाखत दिली, त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.